मला शिकवण्याच्या अगोदर म्हणजे मी क्लास स्टुडिओ ओपन करण्याच्या अगोदर मी पोर्ट्रेट जास्त करायचो. मला पोर्ट्रेट्समध्ये जास्त इंटरेस्ट आहे, तर मी तो जास्त करायचो. मी मॉडेल बसवायचो, त्यांचे स्केचेस करायचो, त्यांचे पेंट्स करायचो आणि एक्सप्लोअर करायचो त्यामध्येच. कमर्शियल आर्ट शिकण्यासाठी कॉलेजला ॲडमिशन घ्यायला गेलो होतो. त्यावेळेस तिथल्या मला एका सरांनी असं सजेस्ट केलं की तू आर्ट टीचरला ॲडमिशन घे, जे आर्ट टीचर डिप्लोमा असतो की ज्यामध्ये आपल्याला मुलांना टीचिंग शिकवता येतं. तर तो कसा तो शॉर्ट कोर्स असतो की जेणेकरून कारण की आर्टमध्ये शक्यतो त्यावेळेस बऱ्याच जणांना असं वाटतं की आर्ट एक सक्सेसफुल कोर्स नाही आहे, भविष्यामध्ये पेंटिंगला काही व्हॅल्यू नाही आहे, मग त्यापेक्षा हे करण्यापेक्षा तू कुठलं तरी आर्ट टीचर करून स्कूलवर लाग. तर अशा या गायडन्समुळे मी आर्ट्स टीचरला ॲडमिशन घेतलं. मग ज्यावेळेस मी तिथे ॲडमिशन घेतल्याच्यानंतर मी ज्यावेळेस पोर्ट्रेट्स करायला लागलो, म्हणजे त्यावेळेस त्याच्या अगोदर मी कधी पोर्ट्रेट करत नव्हतो लाईव्ह, म्हणजे पुढं बसलेलं करत नव्हतं. मी जे काय करत होते फोटोग्राफ्सवरून करत होतो, जे की मी लहानपणी स्कूल लाईफमध्ये असताना ते करत होतो. मग जसं मी पुढं मॉडेल बसलेलं त्याला ज्यावेळेस ड्रॉ केलं, त्यावेळेस मला त्यामधला जो आनंद असतो ना की आपण फोटोवरून करण्यापेक्षा जे आपण लाईव्ह करतो त्या लाईव्हचा आनंद कळायला लागला. म्हणून मला तिथून पुढे कमर्शियलपेक्षा आर्ट जी फील्ड आहे, ज्याला आपण पेंटिंग अँड ड्रॉइंग अँड पेंटिंग असे कोर्स असतो, ड्रॉइंग अँड पेंटिंग, तो कोर्स मला चांगला वाटायला लागला. आणि मग मी त्याच्यामध्ये गव्हर्मेंटचा आपला GD आर्ट म्हणतो आपण, गव्हर्मेंट डिप्लोमा इन आर्ट, तर ज्यावेळेस मला ही सिच्युएशन समजते की आज AI मुळे मुलांना नॉलेजपेक्षा स्किलची जास्त गरज आहे. येणाऱ्या जनरेशनला नॉलेजपेक्षा स्किलची जास्त गरज पडणार आहे. तर ज्यावेळेस मी मुलांना शिकवत असतो त्यावेळेस पहिले त्यांना ॲज अ टीचर म्हणून पूर्णपणे बघतो की ह्याला काय शिकवायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ह्याचं कुठपर्यंत ग्रेसिंग पॉवर आहे. ॲज अ टीचर म्हणून पहिले त्याकडं स्टुडंटकडे बघतो. ज्यावेळेस त्यांचं काम होत असतं, पेंटिंग पूर्ण होती ती, मग त्यानंतर मी ॲज अ आर्टिस्ट म्हणून त्या पेंटिंगकडे बघतो की ह्याच्यामध्ये अजून काय डेप्थ यायला पाहिजे, अजून काय कलर यायला पाहिजे, किंवा हे कसं झालं हे ज्यावेळेस मला त्यांना आउटपुट द्यायचं असतं त्यावेळेस मी ॲज अ आर्टिस्ट म्हणून त्यांना आउटपुट देतो. म्हणजे फ्रस्ट्रेटेड ज्यावेळेस असतात ना, ते शक्यतो काही गोष्टीमुळे चिडचिड वगैरे झालेली असते किंवा त्यांचा मूड नसतो. ॲक्च्युली आर्ट हे असं आहे की मूडवरती खूप हे आहे. मग मूड त्यांचं जर नसेल तर मग आम्ही थोडंसं त्याला विचारतो की तुला आज काय करायला आवडेल, की मग त्यानुसार आम्ही त्याला काही एक असा सब्जेक्ट देतो किंवा त्या रिलेटेड असे पेंटिंग्स देतो की जे ते करतात. आणि त्यांना इंटरेस्ट असेल तर मग ते त्याला ॲज अ फ्रस्ट्रेटेड न घेता थोडंसं एन्जॉयफुली घेतात. त्यांना शिकवत असताना काय होतं की आम्ही पण थोडं टीचरकडून आर्टिस्टकडे वळत असतो. त्यांना शिकवत असताना आम्ही पण शिकत असतो की ते कसे स्ट्रोक्स मारतात, त्यांना कसं समजून सांगायचं. आणि इव्हनली जे आम्ही करतो ते त्यांच्याकडून करून घेण्यामध्ये एक आम्हाला आनंद वाटतो की आम्ही आमची कला त्यांना देत असतो, म्हणजे नॉलेज असतं ते देत असतो. तर त्यावेळेस आम्ही पण एन्जॉय करतो. जसं स्टुडंट्स एन्जॉय करतात तसं आम्ही एन्जॉय करतो. तर कला ही आपण कुठल्याही वयामध्ये चालू करू शकतो. म्हणजे कसं शिकणं आपण कधी चालू करू शकतो. ॲक्च्युली कला ही अंगातच असते, मग ती बाहेर कुठल्याही वयामध्ये येऊ शकते. म्हणजे आपल्याला कधीही कळू शकते की मला इंटरेस्ट आहे, म्हणजे असतंच आपल्या अंगामध्ये. पण शिकणं हे आपण कधी पण शिकू शकतो. की जसं एखाद्या लहान मुलाला पण आपण शिकू शकतो, तसं मोठ्या वयातही शिकतो. म्हणजे कलेला असं एक पर्टिक्युलर एज पॅटर्न नाही की आपण ह्या वयातच शिकलं पाहिजे. कलेला असं वयाचं काही बंधन नाही की तुम्ही ह्याच वयात चालू. कला ही थोडक्यात काय आहे, तर एक जसं अध्यात्माकडं आपण वळतो तसे काही जण कलेकडं पण वळतात.